नाशिकमध्ये आज 5व्या टप्प्यात मतदान होत आहे। यावेळी बोलताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलं। यावेळी माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की उमेदवारीसाठी माझ्या नावाची चर्चा वगैरे हा सगळा आता भूतकाळ झाला आहे। कुठल्याही परिस्थितीत आपला मतदानाचा हक्क बजावा अशी विनंती त्यांनी मतदारांना केली आहे। यावेळी बोलताना त्यांनी मतदारांना कांद्याच्या माळा घालून काही होणार नाही, त्यासाठी सत्याग्रह करा असं आवाहन केलं। मतदान केंद्रात कांद्याच्या माळा नेऊन मतदान अधिकारी त्यावर काही करू शकत नाही, त्यामुळे मतदान करा। कांद्याच्या माळा घालून गेलो म्हणून मतदान करू शकलो नाही असं करू नका। कांद्याच्या माळा आम्हाला दाखवा, जे कोणी राजकारणी आहेत त्यांना दाखवा। राजकारण्यांपुढे सत्याग्रह करा। मतदान अधिकारी काय करणार असं छगन भुजबळ म्हणाले आहेत। ते बोलताना म्हणाले की भगवे कपडे घालून जाणाऱ्या काही लोकांना पोलिसांनी अटक केली, ही गोष्ट माझ्या कानावर आली आहे। पोलीस आयुक्तांना सांगितलं की त्यांच्या छातीवर उमेदवारांच्या निशाणीचा बॅच होता। मी पोलीस आयुक्तांना सांगितलं की तो बॅच काढून घ्या, त्यांना मदत करू द्या। त्याप्रमाणे सर्व सुरळीत सुरू आहे। भुजबळ कुटुंबांच्या उमेदवारीबद्दल बोलताना ते म्हणाले की 2014 आणि 2019 मध्ये भुजबळ कुटुंबियांपैकी एक उमेदवार होता। 2019 मध्ये समीर भुजबळ खासदार झाले होते। 2014 आणि 2019 मध्ये मोदी लाटेत आम्ही विरोधी पक्षात होतो, त्यामुळे आम्हाला यश मिळू शकले नाही। मात्र या 3 निवडणुकांनंतर आमचा नाशिकमधून उमेदवार उभा असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे।